देशामध्ये मोदी सरकार पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मात्र महायुतीला अपेक्षित यश मिळत नसल्याचं दिसतंय। या सगळ्या संदर्भामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत रक्षा खडसे आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? सी वोटर एबीपी माझा आणि सी वोटरचा एक्झिट पोल पाहिला असेल, काय पहिली प्रतिक्रिया आपली? आज आनंद आहे कारण की कालपासनं जो एक्झिट पोल आपण सगळ्या चॅनलवर बघतो आहे, तर नक्कीच एनडीए म्हणजे मोदी सरकार जवळपास 350च्या वरती आज जागा दाखवल्या जात आहे। तर निश्चितच 2014 असेल 2019 असेल त्याच्यापेक्षा ह्यावेळेस एनडीएच्या जागा वाढलेल्या आहे। तर याच्यावरनं हे चित्र स्पष्ट आहे की तिसऱ्यांदा परत आदरणीय मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री बनणार आहे। आणि मला असं वाटतं की जनतेचा जो विश्वास होता आदरणीय मोदी साहेबांवर तो नक्कीच या मतदानाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून परत तिसऱ्यांदा जनतेने कौल मोदी साहेबांच्या बाजूने दिलेला आहे। आणि तिसऱ्यांदा इतक्या मोठ्या संख्येने खासदार निवडून जाणे तर नक्कीच एक चांगल्या दिशेला वाटचाल एनडीए सरकारची मोदी सरकारची होताना दिसते आहे। आणि याच्यामधनं हे स्पष्ट होतं की भारताचं पुढचं भविष्य हे नक्कीच खूप चांगलं आहे। जे विजन आदरणीय मोदी साहेबांचं आहे त्या विजनवर लोकांनी विश्वास ठेवून यावेळेस खूप जास्त मतांचा कौल म्हणजे एनडीएच्या बाजूने दिला आहे। सरकारने जो काही विकास केला आणि त्यामुळेच खरं तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा तुम्ही विश्वास व्यक्त केलाय। महाराष्ट्रात मात्र हा निकष लागू पडला नाही असं दिसतंय। महाराष्ट्रात जागा घटताना दिसत आहेत। महाविकास आघाडीनं कुठेतरी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। बघा, अजून क्लिअर चित्र नाहीये। जोपर्यंत निकाल हातात येत नाही तोपर्यंत ह्या संदर्भात मला बोलणं उचित वाटत नाही। पण आज आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये पण आज कारण की एक्झिट पोलमध्ये सगळे चॅनल वेगळे दाखवत आहे। आज कुठे 35 जागा पण दाखवत आहे, कुठे 33 दाखवत आहे, कुठे 28 दाखवत आहे। तर अजून म्हणजे रिझल्ट यायचा अजून बाकी आहे। पण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पण जास्तीत जास्त जागा निवडून येतील कारण की महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे काम झालेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने आज जागा ह्या ज्या काही निवडून येणार आहे तर विकासाच्याच मुद्द्यांवर येणार आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।